मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमेरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. गंगटोकच्या पश्चिमेला असलेल्या टेकडावरच्या एका सुशोभित अशा नवीनच बांधण्यात आलेल्या बंगल्यात खळबळ माजली होती. एकूण 6 माणसे त्या बंगल्यात होती. त्यातील फक्त 2घेच जण स्थानिक होते. पण इतर 4घे जण कोण आहेत आणि कोणत्या भागातील आहेत याची त्या 2 स्थानिक व्यक्तींना मुळीच कल्पना नव्हती. प्रत्येक जण मनगटावरील घड्याळाकडे पाहत होता. त्यातील एक जण घाबरलेला आहे हे स्पष्टच दिसत होतं. पण इतरांप्रमाणे त्याचीही नजर सारखी घड्याळावरती पडत होती. सर्वांच्याच अंगावर साधेसुधेच कपडे होते, परंतु त्या व्यक्ती दिसतात तितक्या सामान्य नव्हत्या. प्रत्येक जण हुशार आणि बुद्धिमान आहे याची पाहता क्षणीच खात्री पटत होती. 9:30 वाजून गेले आणि दूरवर दिवे चकाकलेले त्यांनी पाहिले. वेड्यावाकड्या मार्गाने एक गाडी भर वेगाने बंगल्याकडे येते आहे हे त्यांच्या लक्षात आले. 5ही जण खुश झाले. त्यांच्या मनावरचे दडपण नाहीसे झाले. पण 6व्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरची भीती मात्र अधिकच वाढल्यासारखी झाली. त्याने आपली चोरटी नजर प्रत्येकाच्या चेहऱ्यावरून फिरवली, परंतु आपल्याकडे कुणाचेही लक्ष नाही हे त्याच्या लक्षात आले. तसे एकाचे दुसऱ्याकडे अजिबात लक्षच नव्हते. सर्वांच्या नजरा आता खिडकीतून बाहेर रोखल्या गेल्या होत्या. बंगल्याजवळ येणाऱ्या गाडीकडे रोखल्या होत्या. गाडी बंगल्याजवळ थांबली आणि घाईघाईत एक तरुण त्या हॉलमधून बाहेरच्या दाराजवळ गेला. दार उघडण्याचा आवाज झाला आणि त्यावेळी कारचे दार धाडकन बंद केल्याचाही आवाज त्यांनी ऐकला. एक बुटकी पण लठ्ठ देहाची व्यक्ती आत आली. त्याच्या मागून पिळदार देहाचा उंच असा एक तरुण होता. त्याला प्रत्येक जण ओळखत होता. तो तरुण किती भयंकर आहे याची प्रत्येकाला कल्पना होती. तो आत आलेल्या व्यक्तीचा शरीररक्षक होता. अगदी इमानी कुत्र्यानेही मान खाली घालावी इतका तो प्रामाणिक होता. मालकासाठी कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्याची त्याची तयारी होती. बशीर फाईल कुठे आहे? त्या बुटक्या माणसाने घाबरलेल्या तरुणावरती डोळे रोखत विचारले. जोगिंदरकडे होती साहेब. जोगिंदर कुठे आहे? माहीत नाही सर. तो 5 दिवस झालं बेपत्ता आहे. शोधलंस? होय सर. लगेचच मला का नाही कळवलंस? सर, तो आपल्याकडेच येईल असे मला वाटले होते. तो एव्हाना फाईल देऊन गेला असेल. बशीर, कॅप्टन दीप आल्याचे का कळवलं नाहीस मला? काही नवीन घडले तर लगेच रिपोर्ट द्यायचा हे सांगितलं नव्हतं? होय सर. मग? मी जोगिंदरवर विश्वास टाकून होतो सर. तो सरळ आपल्याकडेच येणार होता. बशीर, जोगिंदर कुठाय? एकाएकी त्या लठ्ठ शरीराच्या व्यक्तीचा आवाज चढला. नजरेनेच त्याने इतरांना इशारा केला आणि प्रत्येकाने तिथून काढता पाय घ्यायला सुरुवात केली. शेवटी त्या हॉलमध्ये केवळ 3घेच राहिले. मेजाच्या पलीकडे तो बुटका चिनी माणूस उभा होता, पण तो अस्खलितपणे हिंदी बोलत होता. तो भारतीय नाही असे म्हणणे देखील शक्य नव्हते. त्याच्यापासून जवळजवळ 12 फुटावर बशीर होता. तो अतिशय घाबरलेला होता आणि बशीर पासून केवळ 4 फुटावर मागच्या बाजूला शोफर याच नावाने ओळखला जाणारा रक्षक उभा होता. त्याचे दोन्ही हात कमरेवरती होते आणि दोन्ही पाय त्याने जवळजवळ एकमेकांपासून 1.5 फूट पसरलेले होते. सर, तो कुठे आहे हे मी शोधण्याचा बराच प्रयत्न केला, पण जमलं नाही. जोगिंदर कुठे आहे? त्याच्या आवाजात काठोकाठ जहर भरलेले आहे याची जाणीव बशीरला झाली. खरंच सांगतो सर. शोफर. येस सर. शोफरच्या तोंडून थंड आवाज बाहेर पडला. दोन्ही पाय जवळ घेऊन त्याने घाबरलेल्या बशीरकडे एकवार पाहिलं. शोफर हा किती भयंकर आहे हे फक्त इतरांनी ऐकलं होतं, तर ते लठ्ठ भारतीने प्रत्यक्षच पाहिलं होतं. त्याच्या इतका थंड रक्ताचा माणूस जगाच्या पाठीवर दुसरा नसेल असे त्याचे मत बनले होते. आश्चर्याचा धक्का त्याला आयुष्यात बसला नव्हता. भीती ही कधी त्याला शिवली देखील नव्हती. शेतातील एखादे कणीस कापावे तितक्या सहजतेने तो एखाद्याचे मुंडके धडा वेगळे करू शकत होता. आणि हे सर्व माहीत असल्यामुळे बशीरने तर धीरच सोडला होता. आता आपली या माणसाच्या हातून जन्मात सुटका होणार नाही
याची खात्री त्याला झाली होती. शोफरने खांदा ओढून बशीरला आपल्या दिशेने फिरवले. कोटाची कॉलर पकडून शांत नजरेने पाहिले. बशीर, तू बोलणार आहेस का? सर. शोफरला काही सांगण्याची गरज भासलीच नाही. त्याने 2 बोटात बशीरचे नाक पकडले. ती पकड अतिशय भयंकर होती. इतका ताकदवान आणि ज्याचे आयुष्यच मुळी बदमाशांत गेले असा बशीर देखील ते सोडवू शकला नाही. जोरात ओरडून त्याने झटका दिला, पण वेदना वाढण्यापलीकडं काहीच घडलं नाही. पुन्हा त्याला सोडून देण्यात आले. सर. बशीर, फाईलचा सौदा कितीचा झाला रे? सौदा? मान न राहून बशीर ओरडला आणि साहेबाचा डावा हात किंचित वर झाला. शोफरने उजव्या हाताचे बोट वेगात बशीरच्या नाकात ढकलले आणि फाडकन रब्बर ओढावे तसे ओढले. नकळत बशीर जोरात ओरडला. त्याचे नाक फाटून त्यातून रक्त ओघायला सुरुवात झाली होती. सर, फाईल जोगिंदरकडे होती. आपलाच हुकूम झाला म्हणून दिली. मग जोगिंदर कुठे आहे? माहित नाही सर. शोफर. अचानक शोफरच्या उजव्या हाताचा पंजा कुऱ्हाडीच्या पात्यासारखा बशीरच्या डाव्या दंडावर बसला. इतका पिळदार आणि जाडजूड दंड, पण कट्टा असा आवाज झाला आणि भयानक किंचाळी त्याच्या तोंडून बाहेर पडली. अखेरची संधी बशीर. फाईल कुठे आहे ते सांग. खरे सांगतो सर. साहेबाचा डावा हात मेजावरती हल्ला आणि शोफरच्या उजव्या हाताचा पंजा बशीरच्या मानेवरती बसला. एकदम मान खांद्यावरती टाकून बशीर चक्क उभ्या उभ्याच खाली कोसळला. एक जोरदार आचका देऊन त्याचे शरीर खाली पडता पडताच थंड झाले. तरीही शोफर पूर्वी इतकाच शांत होता. काही घडल्याचं चिन्ह त्याच्या चेहऱ्यावर अगर डोळ्यात अजिबात दिसत नव्हतं. त्या जागेत आल्यापासून त्याच्या तोंडून शब्दही बाहेर पडला नव्हता. करीत त्याने आपल्याकडे साहेबाचे लक्ष वेधून घेतले आणि हातानेच खून करून प्रेताचे काय करायचे ते विचारले. शोफर मुका होता, पण तो कानांनी अतिशय तेज होता. त्याचे कान अतिशय तीक्ष्ण होते. जोंका. साहेबाने चिडूनच कुणाला तरी हाक मारली. शोफरची शांत नजर दाराकडे वळली. कुणीतरी घाईघाईत आत येणार हे त्याला चांगलंच माहित होतं, पण कुणीच आत आलं नाही. जोंका. पूर्वीपेक्षाही हाक जोरदार होती. ती हाक ऐकून जोंका या टोपण नावाने ओळखला जाणारा बदमाश थरथर कापत आणि धावत यायला हवा होता, पण तो आला नाही. कुणीच आले नाही आणि साहेबाने भराभर एकेकाला हाका मारायला सुरुवात केली, पण बाहेर गेलेलं कुणीही आतमध्ये आले नाही. साहेबाच्या कपाळावरती आठ्या पडल्या, परंतु शोफरच्या चेहऱ्यावरची एखादी रेषा देखील हलली नाही. नजरेनेच त्याने शोफरला बाहेर पाहून येण्याची खूण केली. शोफर नेहमीच्याच संथ चालीने बाहेरच्या दाराकडे जाऊ लागला. अगदी दाराजवळ जाताच तो थबकला. त्याला कसला तरी संशय आलेला असावा याची खात्री साहेबाला झाली. त्याच्या हालचाली एकदमच सावध बनल्या होत्या. तसाच सावधपणे तो बाहेर जाऊ लागला. तेव्हा त्याचा उजवा हात कोटाच्या खिशाजवळ होता, पण खिशातील रिव्हॉल्व्हरवर त्याने अद्याप हात ठेवला नव्हता. खिशातील रिव्हॉल्व्हर काढून गोळी झाडण्याचा त्याचा वेग अतिशय भयानक होता. 5 मिनिटांनी तो परत आला. तेव्हाही त्याचा चेहरा पूर्वीसारखाच शांत होता. सर्वजण पळाले? त्याने हाताच्या खुणेने सांगितले आणि जाड्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक संतापाची लाट चमकून गेली. धोक्याची जाणीव स्पष्टपणे त्याच्या डोळ्यात दिसली. शोफर, सगळेच फितूर तर नसतील झाले? स्वतःशीच बोलावे तसा तो बोलला, पण शोफरने मान देखील हलवली नाही. अशा फालतू शंकांसाठी मतप्रदर्शन करायची त्याला गरज भासत नव्हती. कदाचित आपल्या मर्यादांचे उल्लंघन करणे त्याला आवडत नसावे. पुन्हा त्याने जोरजोरात हाका मारून पाहिल्या, पण 10 मिनिटं गेली तरीही कुणी त्याच्या हाकेला ओ काही दिली नाही. बशीरचं काय झालं ते पाहून सर्वजण घाबरून पळाले असावेत असा तर्क त्याने केला आणि तिथून जाण्याची तयारी त्याने सुरू केली. प्रेत तिथेच पडून द्यावे असे त्याला वाटले. उद्या या बंगल्यात तपासणी सुरू झाली तरीही आपल्या विरुद्ध किंवा महाराजांविरुद्ध काहीच सापडू नये या हेतूने त्याने बंगल्याची तपासणी करायला सुरुवात केली. काही कागदपत्रे आणि बारीक सारीक परंतु महत्वाच्या वस्तू त्याने छोट्या सुटकेसमध्ये भरल्या. त्याने ती बंद करताच शोफरने उचलली आणि बंगल्याबाहेर चालायला सुरुवात केली. पुन्हा तो दाराजवळ थबकला.
त्याने डाव्या हातात सुटकेस पकडून उजवा हात कोटाच्या खिशात घालताच मात्र काहीतरी धोका आहे याची खात्री साहेबाला झाली. काहीही आणि कितीही धोका मोठा असला तरी शोफर आपल्याला सांगणार नाही हे त्याला नक्की माहीत होतं. पण तो आपल्याला कोणत्याही प्रकारचा धोका होऊ देणार नाही याचीही साहेबाला खात्री होती. पुन्हा एकदा दिवाणखान्यातून नजर फिरवून साहेब दाराजवळ आला. अगदी कार जवळ गेलेला शोफर त्याने पाहिला. त्याने दार उघडून सुटकेस ड्रायव्हर शेजारच्या सीटवरती ठेवली हेही पाहिलं आणि सावकाश बाहेरच्या बाजूने चालायला सुरुवात केली. कार जवळ जाईतोपर्यंत काहीही घडलं नाही. शोफरला उगाचच धोक्याची जाणीव झाली असे साहेबाला वाटले. शोफरने दार उघडताच तो मागच्या सीटवरती जाऊन बसला आणि दार बंद करून तो समोरच्या सीटवर बसला. शांतपणे त्याने कार सुरू करण्यासाठी चावी फिरवली. फक्त स्टार्टरचाच आवाज झाला पण कार काही सुरू झाली नाही. शोफरने त्वरित दिवे लावले. झगझगीत उजेड समोर फेकला गेला आणि तत्क्षणीच शोफर झटक्यात बाहेर उडाला. तो अतिशय सावध होता. कोणत्याही क्षणी कोणत्याही प्रसंगाला तोंड द्यायला तो सिद्ध असायचा. परंतु आता त्याची तयारी जरा वेगळी होती. आत बसलेल्या साहेबांची तर पाचावरती धारण बसली होती. मागच्या सीटवर बसून तो समोरच्या काचेतून आपल्या पाचही माणसांकडे पाहत होता. ते जिवंत नाहीत हे त्याने पाहता क्षणीच ओळखलं होतं. पण कुणाच्याही शरीरावरती रक्ताचा थेंब देखील नव्हता. बराच वेळ काहीच घडलं नाही. शोफर पुन्हा कारमध्ये बसला. ज्याने आपल्या माणसांना ठार करून कार समोर रांगेत बसवून ठेवले ती माणसे जवळपास असावीत याची खात्री साहेबाला होती. परंतु शोफर मात्र पूर्वीसारखाच शांत होता. तो ड्रायव्हिंगसाठी बसला. दिवे बंद करून त्याने पुन्हा कार सुरू करण्याचा प्रयत्न केला. पण त्याला ते जमलं नाही. फक्त स्टार्टर धुन धुन आवाज करत होता. गाडी सुरूच होत नव्हती. 3च मिनिटांत ती सुरू होणार नाही याची खात्री शोफरला झाली. त्याने बॉनेटचा हुक आतून ओढला. खट असा आवाज झाला. साहेबाचा धीर आता संपला होता. पण पळून कसे जावे हेच त्याला समजत नव्हते. शोफरने बॉनेट उघडले आणि त्यातील आतला दिवा लावला. इंजिनावरती झगझगीत प्रकाश पसरला. काय घडले असावे ते पाहता क्षणीच त्याच्या लक्षात आले. फॅन बेल्ट कुणीतरी इंजिनाच्या खालून हात घालून कापला होता. बॉनेट बंद केले तेव्हा आयुष्यात तो प्रथमच गोंधळला आहे हे साहेबाच्या लक्षात आले आणि तरीही शोफर बेधडक उजेडात हालचाली करत होता. कदाचित तो शत्रू हल्ला केव्हा करतो याचीच वाट पाहत असावा असे साहेबाला वाटले. परंतु अद्याप हल्ला होत नव्हता. पाऊण तास लोटला तरी शत्रूची साधी चाहूल देखील त्यांना लागली नव्हती.